काही मोमेंट्स खूप पेनफुल असतात, कारण की तेच लोकं, तेच दिवस आणि तेच मोमेंट्स आपल्याला परत मिळणार नाही याची जाणीव आपल्याला झालेली असती. मास्टर्सच्या प्रोजेक्ट सबमिशन आणि कॉलेजचा लास्ट डे हा सोबतच आल्यामुळे प्रत्येकजण हे डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये बिझी होतं आणि आमचा प्रशांत भाऊ कोणा तर लव्ह लेटर लिहित होता हे त्यालाच माहिती. हे आमचं डॉक्युमेंटेशन रेडी झालं आणि ते ब्लॅक बुक बनवण्यासाठी आम्ही दुकानात टाकून दिलं. डॉक्युमेंटेशन देण्यासाठी वैभवचाच पहिला नंबर आला आणि त्यांनी सर्वांना एवढं इम्प्रेस केलं की त्याला डायरेक्ट सेमिनारचीच ऑफर द्यायला सर पुढे आला. आणि त्यानंतर हे बघून आमचा अभिषेक फॉर्ममध्ये आला आणि अभिषेकने सुद्धा फॉर्ममध्ये एक नंबर प्रेझेंटेशन केला आणि गौऱ्याभाईनी हे प्रेझेंटेशन कसं करायचं हे त्यांच्याकडून समजून आम्हाला प्रेझेंटेशन द्यायला लागला आणि माझं व्हिडिओ कोणी घ्यायला नव्हतं म्हणून मी बोऱ्या बिस्तर बांधला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती आणि मनामध्ये एक इमोशनल भावना होती, कारण की हे फक्त फोटोज आणि व्हिडिओज नव्हते, हे आमच्या कॉलेजचे शेवटचे मेमरीज होता आणि हे प्रत्येक मेमरी ही आम्ही आमच्या मनामध्ये ठेवलेली आहे आणि ती मेमरी आता कधी डिलीट होणार नाही याची आम्हाला जाणीव झालेली आहे.